रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त नर्मदे हर. हे बघा आज आम्ही काकरिया आश्रम इथं आज बघा आज मुक्काम केला बघा आणि सुंदर अशी व्यवस्था झाली बघा इथल्या महाराजांकडनं आणि संपूर्ण बघा इथं सगळी अगदी व्यवस्था आहे बघा सगळी. इथं नर्मदा मातेचं मंदिर पण आहे आणि आम्ही रात्री बाजीराव पेशवे त्या ठिकाणी मुक्कामी जाणार होतो, पण महाराजांनी काय म्हणलं पुढं जाऊन नाही दिलं. म्हणजे थोडा अंधार होईल, म्हणजे तुम्ही इथंच थांबा, सकाळी लवकर जा. तर तुमची मग महाराजांचं ऐकल्याप्रमाणे आम्ही इथं थांबलो आणि आता बघा संपूर्ण तयारी करून आता आम्ही आता मार्ग परिक्रमेला सुरुवात करणार आहे. पहा नर्मदे बघा इथं हे हनुमानराय मंदिर आहे बघा इथं आणि इथं नर्मदे मातेचं मंदिर आहे बघा नदीकाठी. महाराजांनी सेवा करतात आणि त्यांनी आमची पण सेवा उत्तम प्रकारे केली पहा. आणि खरोखरच म्हणजे आश्रमासारखं सोय नसते. असं इथं संपूर्ण असं भव्य असं हॉल आहे बघा. इथं 100 माणसं एका वेळेस सकाळ संध्याकाळ कंटिन्यू चालू असतात. सगळी इथं व्यवस्था सगळी केली जाते. हे बघा आमच्या महाराजांनी पण आता तयारी चालू केलेली बघा. हे काळे महाराज करत आहे. नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार. हे बघा इकडे नर्मदा माई आहे बघा. आणि आता आम्ही आश्रम सोडून 7ला आश्रम सोडला पहा आणि आता ह्या मार्गाने चाललो आहे. तर एक ठिकाणी बघा ते बोरची फिरला होता वाऱ्याने, तर हुकला असतो, पण ते हाक मारून सांगते नाही वरून आहे वरून आहे. तर असं वरून निघालो, ते बोर्ड परत आम्ही सरळ केला, वर दाखवला. तर आता हे अशा मळ्या अशी वाट आहे बघा. ही असं ह्या वाटेने जायचं बघा. इकडे गव्हाचं पीक आहे ना, भरपूर प्रमाणात आहे. सगळीकडे गहूच आहे, दुसरं पिकच नाही. हे असे 10-10, 5-5 एकराचे असे डायरेक्ट प्लॉटच आहे बघा गव्हाचे. ते बघा ह्या अशा कडकडीने ह्या वाटेने जावं लागतं बघा. आणि अशी म्हणजे परिक्रमा वाटे, तर ही पाऊल वाटे बघा. ही खरोखर म्हणजे हां नाही नाही नाही, पण आता ही वाट दाखवली म्हणलं हीच असं ना. हां, पण हे सगळं असं कडकडीने वाट आहे बघा ही अशी. आता हे 7 किलोमीटर आम्हाला असं जायचे आणि मग तिथं आपले बाजीराव पेशवे यांची समाधी स्थळे, तिथं आम्ही जरा थोडं जाणार आहे बघा. असं रस्त्यातून अशा कच्च्या रस्त्यातून जावं लागतं बघा. बघा असं ह्या शेतातून मार्ग आहे बघा. ह्या शेतातून जावं लागतं. दैवर पडलेले सकाळी सकाळी, पण काय आता इलाज नाही, त्याला मार्गच आहे म्हणल्यावर. तर ह्याच शेतातून बघा जावं लागतं. हे आता वर रोड आला बघा. आता हा कच्चा काय असा काय थोडा रोड आलाय बघा. हे बघा आता इथं रोड आला. आम्हाला रस्त्यावर निर्गुणकुटी आहे बघा इथं. आणि इथं वीरगाथा श्रीमंत बाजीराव पेशवा प्रथम, हे बघा हे असं आहे बघा इथं. तर पुढं आहे आणि बाजीराव सैनिक सामाजिक कार्यकर्ता बाजीराव पेशवा प्रथम समाधी विश्वभूमी ग्राम रावेरखेडी जिल्हा खरगोन मध्य प्रदेश. हे बघा इथं ही वीरगाथा आहे बघा. पुढं आता 1-2 किलोमीटर राहिली आणि आता तिथं आम्ही जाऊन दर्शन घेणार आहे बघा. हे बघा इथं ते इथं हे रानामध्ये हे अशा एक ठिकाणी त्याचं बोर्ड लावलेलं आहे. तर इथून 1-1.5 किलोमीटर आहे पुढं.
चला, हे इथं बघा समाधी बाजीराव पेशवा प्रथम. तर हे रावेर खेडी, तर ह्या गावात आम्ही आता आलो आहे बघा. आणि पेशव्यांची समाधी ठिकाणी त्या ठिकाणी जाणार आहे बघा. ही नर्मदा किनारा जनरल स्टोअर हे प्रथम बघा. इथे बोर्ड आहे. आता इथून आम्ही निघालो बघा या गावातून. हे बघा इथं हे महानंद आश्रम बघा, ग्राम रावेर बाजीराव पेशवा परिक्रमा वाचन केली, चाय नाश्ता इथं ठेवले बघा. आणि इथं बघा हे नर्मदे मातेचं मंदिर, तिथूनच जाऊ ना, बाहेरून पाय पडायचं. हे बघा इथे आहे बघा एक आश्रम. इथं आता आम्ही चहा घेतो बघा, नाश्ता चहा. हे बघा आता आश्रम आता आम्ही आलो बघा. आता महाराजांनी आम्हाला नाश्त्यासाठी बिस्किट आणि फरसाण दिले. आणि आता आम्ही नाश्ता करू, चहा घेणार आणि बाजीराव पेशवा समाधीचं दर्शन घेणार. हे बघा आता महाराजांनी आम्हाला तिथं चहा नाश्ता दिला बघा. थोरले बाजीराव पेशवे हे बघा ह्या गावामध्ये त्यांची समाधी आहे. तर आपण आता ह्या महाराजांच्या त्यांना काही त्या संपूर्ण माहिती आहे इथं काय बांधकडे ते आपला महाराज जे आपल्याला महाराज थोडा इतिहास सांगा बरं आम्हाला बाजीराव पेशव्यांबद्दलचा. बाजीराव पेशवे लढाईसाठी दिल्लीला चाललेले. आणि पहिल्या इथे हा रूट हायवे टाईप होता. दिल्लीसाठी जाण्यासाठी हा तिथे मैयात जास्त उतळ, इथूनच ते क्रॉस करायचे. आणि ते बाजीराव पेशवे पण त्यावेळेला लढाईसाठी दिल्लीला जायचे. जाताना त्यांना उस्माघात झाला. उस्माघात झाला आणि त्या उस्माघातात त्यांनी त्या मैयत आंघोळ केली नर्मदे मैयत. तर आंघोळ केल्यानंतर मग त्यांचं तिथे तटावरच ते मृत्यू पावले ते. आणि मग त्याची तटावर त्यांना तिथेच समाधी संस्कार केला. आणि मग अहिल्या होळकरनी त्यांची समाधी मांडली. अहिल्या होळकर म्हणजे अहिल्या होळकर इथल्याच का? हा, अहिल्या होळकर. हे बघा ही हा म्हणजे जो काही इतिहास आहे तो आम्हाला खरोखर माहीत नव्हता. तर महाराजांनी अगदी थोडक्यात आणि व्यवस्थित समजून सांगितलं बघा. म्हणजे आम्हाला आमच्या गावात 4 लोकांना सांगता येईल बाबा बाजीराव पेशवे तिथं कसे गेले, त्यांच्या समाधीचे तिथं कारण काय. त्याची समाधी आणि त्यांचं इथे हे पण होतं म्हणजे संन्यासाठी राहण्यासाठी त्यांनी असं आश्रम पण विश्रामगृह पण बांधलेलं आहे. त्याचं फक्त आता कमान राहिली. 1.5-2 किलोमीटर आहे जागा. त्यात त्यांचं मोठं हे होतं म्हणजे सैन्यांना सरस ठेवण्यासाठी ते होतं म्हणजे राजवाडा टाईप होता विश्रामगृह मोठा. ते आता त्याचं काय विशेष नामशेष झालेलं, फक्त कमान तेवढी राहिलेली आहे. नर्मदे हो. हे बघा नर्मदा मैया आहे बघा. आणि इथं हे रावेर म्हणून गाव आहे. तर ह्या गावामध्ये संभाजी महाराज पेशवा बाजीराव पेशवे नाही, संभाजी नाही, समाधी बाजीराव पेशवा. आणि हे समाधी मंदिर आहे बघा हे त्यांचं इथं. तर आम्ही पाठीमागं एका महाराजांना विचारलं, त्यांनी थोडक्यात संपूर्ण माहिती आम्हाला दिली बघा याची. तर हे कशा प्रकारे समाधी झाली आणि अहिल्याबाई होळकरने त्यांची समाधी बांधलेली बघा. आणि एकदम नदी किनारी. तर तुम्हाला पाठीमागं सांगितलेले महाराजांचे आहे. पण बघा आता तुम्हाला ते मंदिराचं दर्शन देतो बघा. आतमध्ये समाधी दर्शन घ्यायचे. हे बघा इथं अशा पद्धतीचं आहे. तर एक ऐतिहासिक आहे बघा हे प्राचीन स्मारक. हे ऐतिहासिक आहे बघा. तर खरोखर म्हणजे आपले पुणा शनिवारवाडा झालं, हे असे गड किल्ले. तर तसं इकडं काही नाही. पण इथं एक ते दिल्लीला जात असताना त्यांनी इथं असं उस्माघात जातं ह्या नदीमध्ये त्यांनी समाधी घेतली बघा. इथं ह्या ठिकाणी बाजीराव पेशव्यांनी. ते इथं बघा हे हनुमान रायाचं मंदिर आहे. नाही कोणतं हनुमान रायाचं नाही, श्रीराम मंदिर आहे बघा. हे मोठ्या वाड्या टाईप बांधकाम केले, फार जुनं आहे बघा हे. तर हे इथं असं संपूर्ण माहिती लिहिलेली आहे बघा याची. हे बाजीराव पेशवेची समाधी माहिती लिहिलेली बघा इथं संपूर्ण. बाजीराव पेशवे, गोपाल मंडल.
हे भोपाळ राज्यामध्ये येते, भोपाळ मंडल UP मध्ये येतं. नदी किनारी बघा ही नर्मदा नदी आहे बघा, भव्य असं वाड्या टाईप इथं बांधकाम केलं आहे. पोरं अहिल्याबाई होळकरांनी बांधलेलं आहे बघा. तर अशा पद्धतीचं आहे बघा. हे गेट आहे, ह्या गेटमधून आतमध्ये एंट्री आहे बघा. तर हे असं आहे बघा, हे संपूर्ण हे असं राजवाड्या टाईप बांधकाम आहे बघा. तर इथं बघा ही श्रीमंत बाजीराव पेशवे समाधीपर चढणं मना आहे. तर ठीक आहे, आपण 2 पायऱ्यावर चढून दर्शन घेऊ शकतो. हे बघा, हे बाजीराव पेशवे हे यांची समाधी बघा. इथं बराच कालावधी पूर्वीचे हे बघा. ही धीस बघा, हे लेणी वाचलेले हे श्रीमंत बाजीराव पेशवे समाधीपर त्यांना ही समाधी बघा. हे अशा पद्धतीचं आहे बघा. बघा हे संपूर्ण कसं तटबंदी आहे. हे रावेर खेडी, खेडी म्हणजे खिंड. हे रावेर खिंड हे गाव आहे बघा. आणि ह्या गावामध्ये नदी किनारी ही समाधी आहे बघा. तर खरंच म्हणजे ऐतिहासिक आहे. म्हणजे MP मध्ये काहीतरी महाराष्ट्राचं अस्तित्व आहे निर्माण ह्या गावामध्ये. हे बघा, हे नर्मदा मैया आहे बघा. ही नर्मदा मैया आहे. आणि इथं अशी गेली बघा. इकडं ही पूर्वेकडून पश्चिमेकडे चाललेली नदी आहे बघा. आणि त्याच्याच इथं बघा, इथं हे बाजीराव पेशव्याचं समाधी मंदिर आहे नदी किनारी. तर हे खरोखर म्हणजे महाराष्ट्राचं दैवत आहे इथं एक आज. तर त्यांना ह्या नदीमध्येच त्यांना आंघोळीला गेले आणि त्यांना अटॅक आला. तर मग त्यांची इथं समाधी बांधण्यात आली. दिल्लीला चालली होती असं म्हणतात. 300 वर्षापूर्वीची समाधी अहिल्याबाई होळकरनी बांधलेली. समाधीचं दर्शन घेतल्यानंतर हे बघा, आम्ही नदीच्या कडेकडे चाललो आहे पहा. कारण आता परत म्हणजे शक्यतो गावाचं म्हणजे विषयच नाही. एखादा आश्रम आलं तर थांबायचं. आणि काही जर थांबायचं पण कधीमध्ये एखादं गाव लागतं. पण ठीक आहे, आता हे बघा असं आहे नुसतं. आणि आम्ही 2च माणसं आहेत. ते 10 फूट मागं आणि मी पुढं चाललो आहे असं. हे बघा रस्ता पण म्हणजे आहे पाऊलवाट आहे, सिंगल पाऊलवाट. कधी कधी ट्रॅक्टरची पण लय फुपाट आहे. हे नर्मदा मैया याच्याकडे. हे बघा, हे नदीच्याकडे असा खडतर रस्ता आहे बघा. हां, हे रस्ता आहे बघा. याच्यातून मार्ग काढायचा. आता इथं म्हणजे म्हाताऱ्या माणसाचं कामच नाही. हा टप्पा चढून वर जायचं. हा टप्पा चढायचं, वर जायचं. काठी जरा बरं. काठी नाही यायचं वर चढता. काठी असल्यावर नाही यायचं. हां, देखा. हे बघा, असा खडतर रस्ता आहे बघा. इथं बघा एक पूल तयार केलेला आहे बॅरेलचा आणि बांबूचा. आता ह्या पुलावरून पलीकडे जायचं का काय आहे. पण ती नर्मदा मैया तशी गेलेली आणि ही दुसरी नदी इकडून आलेली आणि ही तिला इकडे मिळालेली. पण हे क्रॉस करायचं काय हे काही चौकशी करता येईना. आणि इथं कोणी माणूस पण नाही जवळपास. इथं कोणीच नाही अजिबात. असा मार्ग आहे बघा. आणि इथं जवळ माणूस पण नाही. कोणाला विचारावं काय करावं. आणि इथं आता काय बरं माझ्या म्हणणे प्रयत्न करूया बांबूच्या पुलावरून पलीकडे जाण्याचा. हे बघा, इथे कसरत प्रवासी बघा. बांबू कचकच करतात आणि याच्याहून पलीकडे जायचं बघा. आणि झुलता पूल हा. आता हे अवघड प्रश्न आहे. पण आता कसं जावा. हे बघा, हे कसं कचकच वाचते बघा. बांबू जर मोडा तर डायरेक्ट खाली. आणि बॅरेल टाकले त्याच्या खाली बघा. हे असे कुंभमेळ्याला गेलो तेव्हा असे पूल होते बघा. पण हे ते चांगले होते. पण हे नुसते असे कुचके बांबू येतात. कुचलेत बांबू बघा. आणि ह्या पुलावरून पलीकडे जायचे पहा. जय हर हर नर्मदे. नुसते असे बॅरेल मांडल्यात हवा भरून आणि त्याच्यावर हा झुलता पूल केला आहे बघा. या परिक्रमाचं आता इथं जर पाय गेला तर डायरेक्ट खाली. रामकृष्ण हरी. हे बांबू हलतोय.
अरे रामकृष्ण हरी. तुम्ही अंतरावर चाला, जवळ नका चलो. हा, कारण एका जो हलवतोय पूल. लय कठीण प्रवास आहे बघा हा आम्हाला लागला आता पहिल्याच प्रथम. हे बघा आता हे बांबूचं आणि बेलेरवर बाप हो 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 कचकच वाजत्यात. आता कसं जायचं बाबा. अरे रामकृष्ण हरी. बघा याला कसे सांधे आहे ते पायी आणि बांबू हा पाहिजे की ते कचकच ताडताड वाजतंय, त्यामुळे ते मोडायची भीती वाटते. रामकृष्ण हरी. गुरुदेव दत्त. हर हर मैया नर्मदे. हर नर्मदे. नर्मदे हर. अरे बऱ्याच लांब आहे पुढं अजून पूल. परिस्थिती पूल पास केलाय बघा. नुसता भ्यावर भ्यावर बांबूचा पूल टाकलाय आणि त्या पुलावर इकडे यायचे बघा. हे बघा इतका खतरनाक पूल आहे बघा ते बांबूचा. याच्यावरून लई कसरतीचं काम आहे जाणं बघा. पण इकडे हे बांबू तडतड वाजत आहेत. एखादा मोडला की डायरेक्ट खाड्या काही पिचका बांबू झाला आहे. हे नुसतं कचकाच हालत आहे ते पूल. कचकाच 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 वाजत आहे. नुसतं एक पाहिजे. अरे रामकृष्ण हरी. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. हे बघा समुद्र किनाऱ्यानंतर बघा आता आम्हाला एक गाव लागलं बघा बकावा. तर इथं नर्मेश्वर शिवलिंग. इथे शिवलिंगासाठी प्रसिद्ध गाव आहे बघा. हे बघा इथं कारखाने बघा शिवलिंग तयार करण्याचा बघा. उत्कृष्ट असे लहान मोठे सगळे शिवलिंग तयार होतात. कारण ह्या नर्मदा नदीमध्ये ते दगड सापडतात आणि त्या दगडापासून मशीनद्वारे शिवलिंग तयार करतात बघा. हे संपूर्ण सगळेच गावात म्हणजे कारखान्यात आहे बघा शिवलिंग. हे काय माझी नर्मदा शिवलिंग म्हणजे या गावामध्ये सगळे शिवलिंग तयार होतात आणि इथून आपल्याकडची लोक इथून घेऊन जातात बघा. तर यांची ऑर्डर द्यायची त्या पद्धतीने शिवलिंग तयार होतात. संपूर्ण गावातच कारखाना बघा शिवलिंग नदीच्याकडे बघा किती मोठा कारखाना आहे बघा. शिव वास्तुकला शिवलिंगार हे त्यांचे मोबाईल नंबर आहे बघा. काय घेते ना हे बघा. या शिवलिंग आहे बघा. आम्ही आता मार्केटमध्ये नर्मदे हार. नर्मदे हार बघा. ही शिवलिंग तयार केलं बघा. हे नंदी या नदीच्या दगड असतात बघा. मोठे दगड असेच नाही साईचे दगड असतात त्याचे जे घडवतात बघा. बघा हे कसे किती सुंदर आहे शिवलिंग आणि तयार करून आम्ही इथून ते आपल्याकडे विकायला येतात. बाकी इथून लोक आठवून विकत नेतात बघा. राजस्थानला कसं मूर्तीचं संगमरवरी दगडाचं आहे तसं इथं ऑटोमॅटिक नर्मदा शिवलिंगाचे दगड आहेत आणि त्या दगडाचं बघा हे शिवलिंग तयार होतं. हे म्हणजे स्वयंभू आहेत. स्वयंभू शिवलिंग आहेत बघा. हे सगळीकडेच या कारखान्याचे बघा म्हणजे कारण दगडाची स्वयंभू सगळे बघा. इकडे लांब पण सगळे शिवलिंग आहेत. हे बघा नर्मदाची नदी आहे बा आणि त्या नदीच्या मार्गाने आम्ही पायी चाललो आहे. तर इथं नर्मदा परिक्रमा मार्ग म्हणजे अशा जंगलातसुद्धा अशा पाट्या लावल्या आहेत बघा पायी मार्गाच्या. खरोखर म्हणजे किती सेवा करून ठेवली बघा. आता एकदम म्हणजे पांदीचा रस्ता आहे बघा. असा पांदीने जायचं आणि ती जागी जागी अशी बोर्ड निशाणी असते आणि हे नदीच्याकडे सगळे जंगल आहे बघा. आणि यातून आम्ही मार्ग काढत चाललो आहे पहा. आता पुढे एक अर्धा 2 किलोमीटर आम्ही तिथं आता जेवणासाठी थांबणार आहे. नंतर पुढं जेवण करून पुढं जाणार आहे. हा बघा सगळा जंगल मार्ग आहे बघा. आणि आता आम्ही आता इथं 1 किलोमीटर राहिले बघा गाव आणि त्या गावात आश्रम आहे तर तिथं आश्रमात थांबणार आहे. आता काहीतरी 12 12:15 झालेत. तर 1-2 वाजेपर्यंत तिथं नाश्ता जेवण करून हे 2 वाजता परत परिक्रमा चालू करणार आहे. तर हे असं आजचं नियोजन आहे पहा. आणि नंतर मग तिथून जाऊन मुक्कामाचं जिथं दिवस माळून तिथं मुक्काम करणार आहे. तर असं हे परिक्रमा आमची चालू आहे बघा. हे सगळं म्हणजे जंगलराज घाम निघतो आहे. हे बघा काय अवस्था आहे. पण हे या परिश्रमाशिवाय नाही. ही परिश्रमा म्हणजे आणि त्यात उन्हाळा आहे. या उन्हाळ्यात चालू केलेली परिक्रमा आहे. तर असं आहे बघा हे नियोजन. जंगलामध्ये इथं आश्रम आहे बघा.
आणि ह्या आश्रमात आता आम्हाला दुपारचं जेवण करायचे पहा. इथं सगळे चिटपाक वागत फक्त. हे बघा इथं आश्रम आहे बघा हा. हर हर नर्मदे. हे हरिहर कुटी आश्रम मर्दानी. हे काय नाव असतं ना ते आहे मर्दानाची रोड. तर ह्या आश्रमात आता आम्ही चालले काय हे निवास. हे बघा इथं असं इथे चप्पल काढतात बघा आता आतून आश्रमाची एंट्री केली बघा. संत सिंगाजी भगवान. नर्मदे हार. हे बघा आश्रम. नर्मदे हार. नर्मदे हार. आश्रम बघा इथं सुंदर असा. आणि महाराजजी आहेत पहा इथं बसलेत. नर्मदे हर. नर्मदे हर. बघा ही नदी नर्मदा मैया. बघा नर्मदा मैया. बघा बघा किती जवळून वाहते बघा. आणि या नर्मदेच्या अगदी बघा किनारीच आश्रम आहे बघा इथं. बघा ही नर्मदा मैया. आणि हे सगळं कडेने सगळं जंगल असतं पहा इकडे. ही नर्मदा मैया आहे बघा. हे नर्मदे मैयाचं इथं आता आम्ही आलो आहे बघा. आता इथं जरा विश्राम करणार. नर्मदे हर. 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 बघा ही नर्मदा मैया. महाराजजी सेवा देतात. नर्मदे नर्मदे. ओके ओके. आमचे काळे महाराज जेवतात बा तिथं. मी जेवण करून इथं बसले बघा आता. आणि मारुती रायाचं स्टॅच्यू बघा इथं. आणि इथं रूम आहे मला भवनमध्ये आराम करण्यासाठी. मी आपलं बाहेरच हवेशीर बसलो आहे आता. नंतर आज नदी किनारीच इथं आता आराम करायचं. नंतर मग उद्या आपल्याला दाखवतो. गुरुदेव दत्त. गुरुदेव दत्त. रामकृष्ण हरी. नर्मदे